अयोध्येत सध्या राम मंदिराचं काम अगदी जोरात सुरू आहे आणि या मंदिराचं प्रवेशद्वारही अगदी भव्य दिव्य असणार आहे। या मुख्य प्रवेशद्वाराचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। मुख्य प्रवेशद्वार हे मंदिराला साजेसं असं असणार आहे। ज्याप्रमाणे अयोध्येतलं राम मंदिर हे भव्य दिव्य असं असणार आहे, त्या पद्धतीनंच मंदिराचं प्रवेशद्वार देखील भव्य दिव्य असणार आहे। आपण पाहतोय ज्या दगडामध्ये किंवा ज्या स्तंभांप्रमाणे राम मंदिर हे बनवण्यात आलेलं आहे, त्याच मंदिराचं प्रवेशद्वार देखील त्याच पद्धतीनं बनवलं जात आहे। तसंच स्वरूप खरं तर या प्रवेशद्वाराला देखील दिलं जात आहे। आपण पाहतोय हा एका बाजूचा हा खरं तर एक मोठा स्तंभ जो आहे तो तयार करण्यात आला आणि समोर आपण पाहतोय हा दुसरा स्तंभ आहे। भाविकांची आतापासूनच काही प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी दिसून येते आणि याच प्रवेशद्वारामधून भाविकांना राम मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। आत्ताही या ठिकाणी युद्ध पातळीवर काम सुरू आहे। ज्या पद्धतीनं मंदिराचं काम सुरू आहे त्याप्रमाणेच महत्त्वाचं हेच आहे की यावर पुन्हा रंगरंगोटी होणार नाही। जो नैसर्गिक रंग आहे तोच यापुढे कायमस्वरूपी असणार आहे। नवीन मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरच नवीन मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश मिळणार आहे। मात्र आपण पाहतोय ज्या क्रेन्स आहेत त्या या ठिकाणी आहेत, कामगार शेकडो जे आहेत ते या ठिकाणी आहेत, त्यामुळं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। 22 तारखेला उद्घाटन झाल्यानंतर हा सगळा परिसर जो आहे तो नक्कीच भव्य दिव्य असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या।